चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय. ते लागणारे साहित्य: पहिल्यांदा मी खोबरं तव्यामध्ये भाजून घेतलं, लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या, लसूण, खोबरं, कोथिंबीर एकत्र बारीक करून घेतलं. त्यानंतर गॅस पेटवला आणि त्याच्यावरती तवा ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 2.5 माप तेलाचे टाकले. ते टाकल्यानंतर बारीक केलेला लसूण, खोबरं, कोथिंबीर मसाला टाकून घेतला. त्याच्यामध्ये घरी बनवलेला कांदा, लसूण मिक्स असलेला काळा तिखट टाकून घेतलं, हळद टाकून घेतली. मीठ नाही टाकलं कारण हे समुद्री मासा असल्यामुळे ह्याला ऑलरेडी मीठ असतं. त्याच्यामुळे आपण वरतून मीठ टाकलं तर आणखीन तो खारट लागतो. असा चांगला मसाला परतून घ्यायचा. परतून झाल्यावरती असा तो मिक्स करायचा. तव्यामध्ये पसरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून असा बांगडा ठेवून द्यायचा. बांगडा असा ठेवून दिल्यानंतर एक एक करून असा पलटायचा. पलटला की काय होतं की त्याला सगळा मसाला लागतो आणि मासा छान असा आतून बाहेरून भाजला जातो. तुम्ही करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे माशालाही आणि मसाल्यालाही तेल सुटतं आणि वाफेवरतीच मासे चांगले भाजले जातात. माशाबरोबर खायला आपण आता करणार आहोत भाकरी, ज्वारीची भाकरी. त्यासाठी इथे ज्वारीचं पीठ घेतलं, तव्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं कारण ज्वारीची भाकरी चांगली थापता येत नाही. त्याच्यामुळे पाणी गरम करून घेतलं आणि पिठामध्ये टाकलं. पिठाचं एकजीव करून घेतलं. असं केल्यामुळे भाकरी चांगली फुगते आणि चांगली थापता येते, चिरटत वगैरे काय नाही. त्याच्यामुळे असं करून घ्यायचं. सगळं पीठ एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं छान मळून घ्यायचं. असं छान एकजीव झालं आणि मळालं की भाकरी चांगली फुगते. जे कोणी नव्याने भाकरी शिकते किंवा ज्यांना ज्वारीची भाकरी बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि याच्यामध्ये जसं दाखवलं त्या पद्धतीने भाकरी बनवा. असा उंडा करून घ्यायचा आणि तसा छान प्रकारे पोटावरती थापत थापत न्यायचा. त्यानंतर अशी गोल अशी भाकरी थापून घ्यायची, सगळ्या बाजूने व्यवस्थित थापली गेली पाहिजे अशी. त्यानंतर तिला तव्यात अशी टाकून घ्यायची. वर त्या बाजूनं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून झाल्यानंतर तिला पलटून घ्यायची. पलटून झाल्यानंतर असे उलटून मागच्या साईडनेही ते चांगली भाजली गेली पाहिजे. त्यानंतर अशी फुगते बघा, कशी छान अशी फुगली. भाकरी कशी पाहिजे पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल अशी टम्म फुगलेली, कोणताही डाग नसलेली. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो, बाय.